हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी खूप खूप मनापासून स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. सो बघा, मग आज खरं तर मी तुमच्यासोबत खूपच सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला बऱ्याचदा त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो किंवा साडीनुसार सुद्धा कशा पॅटर्नची डिझाईन बनवावी ब्लाउजला, त्यानुसार आपला ब्लाउज अजून सुंदर दिसेल. आणि खरं तर ना, साडीचं लुक हे आपल्या ब्लाउजवर डिपेंड असतं. त्यामुळे मग ब्लाउज डिझाईन कशी आहे, ब्लाउज किती छान डिझायनर स्टिच करतोय हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट असतं. तर आज जी काही डिझाईन मी तुम्हाला सांगणार आहे त्याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून तुमच्या साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल आणि ही डिझाईन बनवणं सुद्धा खूपच इझी जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस. ऍक्च्युली व्हिडिओमध्ये थोडा फेंट दिसतोय पण कलर खूप छान आहे आणि हा ब्रॉकेट टाइप आहे. तर यावर आता आपण खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन बनवणार आहोत, ते सुद्धा फॅन्सी ट्रेंडिंग जरा न्यू लुक मध्ये. तर बघा, मग सगळ्यात आधी इथे आता आपण अस्तर आणि मेन फॅब्रिकचं बॅक पार्ट असं दोन्हींचा बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे. आणि हा जो काही बॅक पार्ट आहे त्याचं मेजरमेंट कसं आहे तर ते मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगते, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी ते हे सहज लक्षात येईल. तर बघा, इथे ब्लाउज जो आहे तर त्या ब्लाउजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून आपण टाकलेला आहे 5.5 पूर्ण शोल्डर आणि 2.5 इंचाची त्यामध्ये गळारुंदी आहे. त्याचबरोबर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे 5.5 इंच घेतलेला आहे. 1.5 इंचाला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. आणि त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच मार्जिन घेतलं, म्हणजे 8 अधिक 2 असं टोटल 10 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे. आता ब्लाउजचा बॅक पार्ट मी साईडला ठेवते आणि सगळ्यात आधी आपण जी काही मार्किंग कटिंग करणार आहोत तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत. तर बघा, जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आणि आपण इथे मार्किंग करून घेऊयात. तर 9.5चा गळा आहे तर अर्धा इंच एक्स्ट्रा, म्हणजे असं टोटल 10 इंचाला मार्किंग करून घेऊयात. त्यानंतर आडव्या साईडला आपल्याला 2.5 इंचाची गळारुंदीची मार्किंग करायची आहे. वरच्या साईडला तर आपण ऑलरेडी केलेली आहे. आणि हे जे काही पॉइंट आहे तर हे पट्टीच्या सहाय्याने इथे आपल्याला जोडून घ्यायचे आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जोडताना तुम्हाला याच पद्धतीने मार्किंग करायचं, म्हणजे तुमचा गळ्याचा शेप कुठलाही असो ही तुमची बेसिक स्टेप असणार. आणि मग हा जो काही बॉक्स आहे तर तो ड्रॉ केल्यानंतर खाली पण बघा 2.5 इंच गळारुंदीची मार्किंग करून ह्या पद्धतीने क्रॉस एक लाईन ड्रॉ केली. त्यानंतर इथून वरती सुद्धा एक लाईन ड्रॉ केलेली आहे आणि या पद्धतीने व्ही गळ्याचा आकार आपल्याला इथे द्यायचा आहे. तर व्ही गळ्याचा आकार नेहमी आपण असाच देतो, कारण की तो ब्रॉड व्हावा यासाठी. जर का तुम्ही स्ट्रेट लाईन दिली तर त्याचा शेप ब्लाउजचा व्यवस्थित येणार नाही. तर बघा, मग हा जो काही साईडने कर्व केलेला आहे एक्झॅक्टली त्याच मार्किंगवर आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर ही खालची मार्किंग आहे ना तर तिथून पण कट करायचं, फक्त एक लाईन एवढं मध्ये आपण जॉईंट ठेवलेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीची आपली हा जो काही गळा आहे तर त्याची मार्किंग आणि कटिंग इथे फायनली झालेली आहे. आता बघा, मग यानंतर आपल्याला सगळ्यात आधी आता अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो इथे सरळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण कटिंग केलेला हा जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे. तर बघा, मी इथे पिना लावून घेते, जेणेकरून स्टिचिंग करताना आपल्याला इझी जावं, तिरकं वगैरे व्हायला पण नको, कारण की गळारुंदी वगैरे पण स्प्रेड व्हायला नको. तर व्यवस्थित पकडून मी सगळ्यात आधी आता इथे बघा गळारुंदी एकदम मोजून घेतली तर ती प्रॉपर आहे. कारण बऱ्याचदा इथेच टिप मारताना आपला काय होतं, गळारुंदी स्प्रेड होते आणि त्यामुळे मग शोल्डर उतरू शकतो. आणि 1 इंच रेडीमेड गोल्डन नॉट घेतलेली आहे, तर ती आता आपल्याला बघा इथे स्टिच करताना लागणार आहे. आधी मी इथे सगळं पिना लावल्या आणि सगळ्यात आधी बघा आता गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, इथे आल्यानंतर खाली क्रॉस मध्ये आता आपल्याला टिप मारायची आहे. मी म्हटल्याप्रमाणे एक लाईन एवढं तरी मध्यभागी आपण जॉईंट ठेवलेला आहे. आणि त्यानंतर बघा या पद्धतीने आतमध्ये ती नॉट टाकलेली आहे आणि आता त्या नॉट वरून इथे टिप घ्यायची आहे. म्हणजे काय होईल की नॉट आपली इथे अटॅच पण होईल आणि
प्रॉपर फिनिशिंग सहित सुद्धा ते नक्कीच दिसेल. ठीक आहे, एक साईडने टिप मारून झालेली आहे. सेम ह्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडने सुद्धा टिप मारून घ्यायची आहे. तर लक्षात राहू द्या, कमरेच्या साईडने म्हणजे खालच्या साईडने ज्यावेळेस आपण टिप मारतोय त्यावेळेस आपल्याला अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टिप मारायची आहे. आणि बघा दुसऱ्या साईडला सुद्धा टिप मारताना बरोबर ती रेडीमेड नॉट आपण इथे टाकून घेतलेली आहे. तुम्हाला जर कापडी नॉट बनवायची असेल तरी सुद्धा तुम्ही इथे बनवू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा इथून व्यवस्थित पाव इंच एवढं मार्जिन पकडत टिप मारायची आहे. म्हणजे जो काही गळ्याचा आकार आहे तिथे पाव इंच आणि कमरेच्या साईडला अर्धा इंच अशा पद्धतीने मार्जिन पकडत इथे आपण ही टिप मारून घेतलेली आहे. आता यानंतर काय करायचं बघा, जो काही ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे ना, तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. म्हणजे तो कमरेच्या साईडचा असो किंवा हे बघा या पद्धतीने डिझाईनच्या मध्ये जरी असेल तरी सुद्धा. ठीक आहे, काहीही एक्स्ट्रा ठेवायचं नाहीये, तर परफेक्ट प्रॉपरच पाहिजे आहे. जेवढा अस्तर आहे सेम तेवढेच. आणि ह्या गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा आहे तर तो सुद्धा आपल्याला एक्स्ट्राचा ब्लाउज पीसचा कपडा इथे कटिंग करून घ्यायचा. आता हे कट झाल्यानंतर मध्ये सुद्धा एक कट मारला. आता हे दोन पार्ट वेगवेगळे झालेले आहे, लक्षात राहू द्या. आणि ह्या शेपला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून हे पार्ट्स आपण ज्यावेळेस सरळ करू तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावे, यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता बघा हे ह्या पद्धतीने सरळ करूयात. आणि याचे कानाकोपरे ना बाहेर काढायचे आहे. तर बघा मी इथे स्क्रूड्रायव्हर घेतलेला आहे. अलगद अलगद प्रेस करायचं आहे, खूप पण प्रेस करायचं नाहीये, नाहीतर मग शिलाई उसवण्याचे चान्सेस असतात. तर बघा एक साईडचा पार्ट सरळ झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने आपण इथे दुसऱ्या साईडचा पार्ट सुद्धा व्यवस्थित सरळ करून घेऊयात. आणि हा मधला जो काही शेप आहे तर तो सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे दोन्ही पार्ट सरळ केल्यानंतर आता इथे आपल्याला द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. कारण बऱ्याचदा दाबटीप देताना आतला कपडा वरती दिसतो, सो तेवढी काळजी घे तिथे दाबटीप द्यायची. तर बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा पार्ट रेडी झाला. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पार्ट सुद्धा आपल्याला इथे रेडी करायचा आहे. आणि तिथे सुद्धा अतिशय काळजीपूर्वक आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. ठीक आहे, तर बघा मग प्रॉपर असं फिनिशिंग सहित आपण इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता यानंतर काय करायचं, आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही पण एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता बघा हे जोडताना जेवढे शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कटिंग करताना कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी इथे घ्यायची असते, कारण की सगळ्यात महत्वाची असते आपली ती म्हणजे फिनिशिंग आणि फिटिंग. त्यासाठी ह्या टिप्स खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जोडून झाल्यावर जे काही एक्स्ट्राचा आहे ब्लाउज पीसचा कपडा तर तो सगळाच आता इथे कट करून हे दोन्ही पण पार्ट आपल्याला एकदम परफेक्ट अशा मापाचे रेडी करायचं. तर बघा हा एक तर झालेलाच आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा हा पार्ट आपण इथे रेडी करून घेऊयात. ठीक आहे, आता यानंतर काय करायचं आहे बघा, आपल्याला इथे लटकन लावायचे आहेत. तर फॅब्रिक पासून जे लटकन रेडी होतात ना खरं तर ते लावायचे आहे. तर त्यासाठी आता आपल्याला इथे कटिंग करून घ्यावं लागेल आणि अस्तर सुद्धा लागणार आहे, अस्तरचा कपडा सुद्धा, कारण की असे गोलाकार लटकन आपल्याला इथे बनवायचे आहे. तर बघा मी अस्तरचा हा कपडा घेतला, इथे मार्क करते, 4 पदरी फोल्ड केलेला आहे, म्हणजे एका टाइमला 2 कट होतील. आणि आता तेच ठेवत आपण इथे मार्किंग करून घेऊयात. आणि असे टोटल आपल्याला आता 6 लागणार आहेत. तर मग ते मार्किंग करून कटिंग करून घेऊयात. तर आता हे सिंगल सिंगल कट होणार आहे, अजून एक आपल्याला लागणार आहे. बरं ठीक आहे, आधी हे तर कट करून घेऊयात, कारण की आधी आपण 4 पदरी कपडा फोल्ड केला होता, नंतरचा हा सिंगलच होता. आणि बघा अजून एक इथे आता आपण कटिंग करून घेतलेलं आहे. आता हे टोटल किती झाले, 3 4 5 झाले, अजून एक लागणार आहे. तर बघा अजून एक मार्किंग करून मी इथे कटिंग करून घेते. ठीक आहे, म्हणजे एका साईडला 3 लागणार आहे आपल्याला. आता हे कटिंग झाल्यानंतर काय करायचं आहे, जो काही आपला हा गळ्याचा मधला कपडा होता मेन फॅब्रिकचा, तर त्यापासून म्हणजे आपण तो यूज करू शकतो वेस्ट जाण्यापेक्षा. बऱ्याचदा असं पण आपण हुकलूक पट्टीसाठी ह्या पट्ट्या यूज करतच असतो, पण आता इथे मी लटकन बनवण्यासाठी यूज करते. तर बघा मग या पद्धतीने जो काही गोलाकार शेप आहे ना, तर तिथे आपल्याला एक लाईन, टेपची एक लाईन एवढं एकसारखं मार्जिन पकडत सिंपल अशी टीप टाकून घ्यायची आहे. तर बघा मग मी सगळेच इथे पटपट पटपट जोडून घेते. मला असं वाटतं की एवढा कपडा इथे सफिशियंट आहे, अजून काही कपड्याची गरज आपल्याला पडणार नाहीये.
तर बघा मग मी शेजारी शेजारीच ठेवून घेते, म्हणजे मग टीप टाकणं पण मला जरा सोपं जावं यासाठी. आणि मी पुन्हा एकदा सांगते की हे टोटल 6 आहे. एका साईडला 3 आणि दुसऱ्या साईडला 3, असं 3 आणि 3 6. ठीक आहे. तर बघा मग सगळ्या साईडने जसे जसे ऍडजस्ट होत आहे ना, तर तसे तसे इथे मी टीप मारून घेते. आणि बघा सगळे टीप मारून झाल्यानंतर एक्स्ट्रा सगळ्या साईडचं आपल्याला कट करायचं आहे आणि ते कट करून सेपरेट सेपरेट सुद्धा करून घ्यायचे आहे. तर गोलाकार साईडचं सगळ्यात प्रॉपर कट करायचं आहे आणि वरच्या 2 टोकाच्या साईडचं आपण थोडंसं असंच ठेवू शकतो. तर ते टीप मारल्यानंतरच आपण कट करूयात, कारण की ते पण आपल्याला एकमेकाला जोडूनच इथे घ्यायचं आहे. फक्त खालच्या शेपचं सगळ्यात आधी व्यवस्थित प्रॉपर कट करायचं आणि त्यानंतर हे या पद्धतीने सरळ करून जो काही आपला खालचा गोलाकार शेप आहे तर तिथे द्यायची आहे आपल्याला दाबटीप. मग त्या दाबटीप दिल्यानंतर लगेचच ते सरळ करून कडेने टीप सुद्धा आपल्याला मारून घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडचं सुद्धा तसंच करायचं. गोलाकार साईडला व्यवस्थित दाबटीप द्यायची आणि ते सरळ झालं की पुन्हा तिथे टीप मारून घ्यायची आहे दोन्ही पण साईडला, म्हणजे मग ते पॅक सुद्धा होऊन जाईल. तर सेम याच पद्धतीने आता आपण हे सर्व रेडी करून घेऊयात. तर बघा मग सगळं रेडी झाल्यानंतर काय करायचं, आता हे एक जे काही साईडचं पण होतं ना एक्स्ट्राचा ब्लाऊज पीसचा कपडा म्हणजेच मेन फॅब्रिकचा, तर तो सुद्धा इथे कट करायचा. म्हणजे परफेक्ट आपले छोटे छोटे पार्ट्स रेडी झालेले आहे फॅब्रिक पासून लटकन बनवण्यासाठीचे. ठीक आहे. तर इथपर्यंत तर नक्कीच तुम्हाला लक्षात आलेलं असेल. असंही तुम्ही इथे म्हणजे तुमच्या आवडीनुसार कसेही लटकन बनवू शकतात, त्याचं काही प्रॉब्लेम नाहीये. पण इथे आपण हे बनवूयात, हे सुद्धा छान दिसतात असं मला वाटलं. ठीक आहे. आता हे आपल्याला इथे ब्लाऊजच्या बॅक पार्टला लावून घ्यायचे आहे. तर बघा या पद्धतीने एक लावून घेऊयात. आता व्यवस्थित टीप टाकायची आहे, स्टार्टिंगला एंडिंगला लॉक करायचं आहे, म्हणजे मग तिथून काय धागा निघण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि एक्स्ट्राचं कट करून या पद्धतीने आपण ते सरळ करूयात. आता एक मार्किंग पण मी करून ठेवली, कारण की एका खाली एक असे टोटल 3 आपल्याला लावायचे आहे. बघा दुसरं या लेवलमध्ये आलं पाहिजे. तर आता दुसरं पण लगेचच लावून घेऊयात आपण. तर ते लावण्यासाठी काय करायचं आहे बघा, ते उलटं ठेवायचं आहे आपल्याला. जे तुम्हाला आता ते लक्षात येईलच, मी ऍक्च्युली मार्किंग पण करून ठेवली. आधी सरळ ठेवून मोजून बघायचं आणि मग ते उलटं ठेवायचं आहे. हे बघा या पद्धतीने, म्हणजे ते बरोबर सरळ होईल. ठीक आहे. आणि मग तिथून पण टीप टाकून स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं. ठीक आहे. आता पण हे मी तुम्हाला सरळ करून दाखवते. तर बघा हे 2 लागले गेलेले आहे. सेम तिसरं पण मोजून घेऊयात कुठल्या डिस्टन्सवर पाहिजे आणि या पद्धतीने बरोबर टीप टाकून लावून घेऊयात. तर बघा फायनली तिन्ही पण लावले गेलेले आहेत. आता मी तुम्हाला हे सरळ करून दाखवते या पद्धतीने. ठीक आहे. तर बघा मग 3 खूप छान असे एका खाली एक आपण हे फॅब्रिक पासून सिंपल लटकन तयार केलेले आहेत आणि खरं बघायला गेलं तर असे लटकन सुद्धा खूप छान दिसतात. तर सेम ह्याच पद्धतीने आपण इथे दुसऱ्या साईडला सुद्धा बघा रेडी करून घेतलेला आहे. तर बघा इथे आपण 3 लेअर मध्ये लावले, तुम्ही 5 लेअर मध्ये सुद्धा लावू शकता. त्यानंतर आता महत्वाचा आहे पुढचा पार्ट, तो म्हणजे आपल्याला इथे बॅकला टक्स टाकायचे. तर 2.5 इंचाचा मधला शेप होता, तर 2.5 इंचाच्या पुढे म्हणजे तिथून मी मोजलं बघा 4.5, अर्धा इंच साईडला आणि उभं 4 इंचाच्या टक्सची मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आता जिथे मार्किंग केली तिथे बरोबर या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे. लक्षात राहू द्या टक्सला नेहमी डबल टिप देऊन घ्यायची आणि व्यवस्थित लॉक सुद्धा करून घ्यायचा आहे, जेणेकरून तिथून शिलाई उसवण्याचे चान्सेस राहणार नाही. याचाच अर्थ आपला ब्लाऊज सुद्धा लवकर खराब व्हायला नको, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. तर बघा मग फायनली दोन्ही साईडला एकदम प्रॉपर असं फिनिशिंग सहित आपण टक्स टाकलेले आहे, टक्सला डबल टिप सुद्धा दिलेली आहे. तर बघा दोन्ही पार्ट आपले इथे रेडी झाले. त्यानंतर आता इथे मध्ये आपल्याला सुई धाग्याने पॅक करून एक छोटासा गोल्डन कलरचा मणी इथे लावायचा आहे. तुम्ही गोल्डन बटन लावलं तरी सुद्धा चालेल किंवा काहीच न लावता फक्त मशीनची टीप देऊन तिथे ते जॉईंट ठेवलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. तर ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. पण इथे मी सिंपल असा छोटासा एक गोल्डन मनी लावून घेते, म्हणजे डिसेंट असं लुक येईल. आता इथे मी लेस वगैरे काहीच यूज केलेली नाहीये गळ्याला, तर तुम्हाला ते लावायचे असेल तर लावू शकतात. पण कधी कधी असे डिझाईन सुद्धा छान दिसते, अशा डिझाईनमुळे सुद्धा ब्लाऊजला छान असं नक्कीच लुक येऊ शकतं. तर तुम्ही सिंपल असं सुद्धा ठेवू शकतात, किंवा मी म्हटल्याप्रमाणे एखादी बारीक लेस किंवा पायपिंग मोती लेस असं काहीही लावू शकतात. ठीक आहे. तर बघा मग अशा पद्धतीने एक सिंगल असा छोटासा गोल्डन मनी मी इथे लावलेला आहे. आता व्यवस्थित गाठ देऊन तो पॅक करून घेते. ठीक आहे. आणि आता फायनली आपली ही डिझाईन इथे रेडी झालेली आहे. ऍक्च्युली घातल्यावर खूप सुंदर दिसेल, तुम्हाला पुढे कळेलच. आणि त्याचबरोबर पूर्ण ब्लाऊज झाला आणि ज्या वेळेस तुम्ही घालाल तेव्हाच त्याचं प्रॉपर असं लुक तुमच्या लक्षात येईल. पण लक्षात राहू दे ह्या पद्धतीने खाली बांधायचं आहे आणि त्यामुळे गळ्याला वरती नॉट लावायची आपल्याला इथे काहीही गरज नाही. ठीक आहे.
तर अशा पद्धतीने खूप सुंदर असा फॅन्सी ब्लाउज डिझाईन आपण इथे आज बनवून घेतलेली आहे. तर बघा मी पुन्हा सांगते, इथे आपण सिंपल फॅब्रिकचे लटकन लावलेले आहेत, 3 लावलेले आहेत. तुम्ही इथे 5 लेअर मध्ये सुद्धा लावू शकतात किंवा रेडीमेड जे बाजारात मिळतात तर ते यूज केले तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने खूप सुंदर अशी झटपट कॅनव्हास पेपर न यूज करता आपण खूप छान लेटेस्ट ट्रेंडिंग फॅन्सी लुक मधली ही ब्लाउज डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे. आणि नक्कीच या ब्लाउज डिझाईन मग आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो बघा मग फायनली खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर याची पद्धत सुद्धा इतकी सोपी आहे की जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. सो अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.